मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण 1-2 बटाटे आणि वाटाण्याच्या शेंगांपासून चमचमीत अशी टिफिनसाठी बनणारी तसेच मधल्या वेळेमध्ये खाण्यास योग्य असणारी एक रेसिपी बघणार आहोत। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी आवडेल। चला तर नक्कीच बनवायला आपण सुरुवात करूया। कमी वेळामध्ये झटपट आपली रेसिपी नक्कीच तयार होईल। सर्वप्रथम कुकर ठेवूया, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि नंतर आलू, वाटाणे आणि थोडी फुलगोबी असेल तर ती सुद्धा आपल्याला टाकायची आहे, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला 1-2 शिटी याच्या होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे आपले आलू हे व्यवस्थित छान नरम होऊन जातील। त्यानंतर कुकर होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। इथे मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे। यामध्ये थोडं मीठ आणि तेल टाकून आपल्याला कणिक मळायचे आहे। कणिक या पद्धतीने मळायची आहे की जास्त घट्ट कणिक आपल्याला नको, तर जास्त पातळही कणिक आपल्याला नको। तर कणिक ही छान मऊ आणि लुसलुशीत अशी व्यवस्थित आपल्याला भिजवायची आहे। छान क्रम्बल व्हायला नको यासाठी व्यवस्थित कमी कमी पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कणिक मळून घ्या आणि नंतर हे आपल्याला थोडं बाजूला ठेवायचं आहे। आपला कुकर थंड झाला असेल तर तो बघून घेऊया आणि याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये हे गाळून घेऊया। यामधील जे वाटाणे आहेत, आलू आहे, ते थंड झाल्यावर छान व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे। याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। या पद्धतीनेच आपण सर्व आलू आणि वाटाण्याच्या शेंगा व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि नंतर याला सोलून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य थंड झाल्यावर या पद्धतीने आपल्याला दिसेल। आता कढाईमध्ये जिरं, मोहरी टाकून लसूण, हिरवी मिरची, कांदा टाकून छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडे ड्राय मसाले सुद्धा टाकायचे आहेत। हळद, धना पावडर, जिरा पावडर आपल्याला टाकायचे आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊया। तर आपण जे साल काढून आलू ठेवले होते आणि फुलगोबी होती ते सर्व यामध्ये टाकायचं आहे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित याला तयार करायचं आहे। थोडं बेसन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे यामधील जो ओलावा असेल तो निघून जाईल। आपली आलूची थोडी चटणी ही तयार झालेली आहे, म्हणजेच आपलं स्टफिंग हे तयार झालेलं आहे। हे थंड करायला काढून घेऊया, म्हणजे आपल्याला जे स्टफ करताना हे व्यवस्थित भरल्या जाईल। त्यानंतर आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे की बघायचं आहे की हे कशा प्रकारे थंड झालेलं आहे। याचबरोबर मी एक टोमॅटो चटणीसुद्धा इथे बनवून घेतलेली आहे, ती सुद्धा बाजूला ठेवून घेऊया, म्हणजेच आपल्याला जेव्हा तोंडी लावायला काही असेल तर ही चटणी यामध्ये आपल्याला कामी पडेल। त्यानंतर कणिक भिजवून झालेली आहे। आता कणकीला छान एक गोळा करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हाताने फिरवून घ्यायचं आहे। आता यामध्ये अशी जागा बनवून घ्यायची आहे। आता हे यामध्ये भरून घेऊया। जे स्टफिंग थंड झालेलं होतं ते यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने याला बंद करायचं आहे। हा एक वेगळ्या प्रकारचा आगळा वेगळा असा पराठा आपला तयार होईल। तुम्ही नेहमी आलू शिजवून आणि त्यानंतर त्याची साधी चटणी बनवून किंवा त्यामध्ये मसाले टाकून तुम्ही पराठा बनवता, तर जर तुम्ही याच पद्धतीने आलू, वाटाणे आणि सर्व साहित्य उकळून नंतर जर त्याचा पराठा बनवला तर तो अजिबात फाटत नाही, तुटत नाही आणि कमी वेळामध्ये तयार होतो। तर आपण आता हे छान शेकून घेऊया। खूप छान टेस्ट येते आणि यामधील जे स्टफिंग आहे ते बाहेर पडत नाही। पराठा हा छान आतपर्यंत खूप चांगल्या सारणाचा भरलेला असल्यामुळे खूप छान लागतो। कमी सारणाचा पराठा नुसतं कणिक कणिक लागतो, तर हा पराठा खूप छान लागतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पराठा नक्की आवडेल। तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि या चटणीसोबत हा पराठा तुम्ही नक्की सर्व करा। धन्यवाद।